रोटरी क्लब ऑफ पुणे टिळक रोड, बुलेटिन क्रमांक 14. आज 16 ऑक्टोबर 2025. आजच्या सभेत आपण दिवाळी साजरी करणार आहोत. सुरुवातीलाच ताटाभोवतीची रांगोळी काढायची स्पर्धा होणार आहे आणि त्यानंतर MDF शीटवर पेंटिंग करून ग्रीटिंग करायचे आहे. अर्थातच आज सगळ्यांनी दिवाळीला साजेसा पारंपरिक पोशाख करणं अपेक्षित आहे आणि संपूर्ण कार्यक्रम संपल्यानंतर जी दिवाळीची म्हणून खास पंगत आहे ती ह्यावेळेला उदय आणि अपर्णातर्फे दिली जाणार आहे. अहवाल सादर करत आहेत अंजली आपटे. गौरी वायचळ वनारसे यांच्या संबळ वादनाचा कार्यक्रम झाला. संबळच्या खणखणीत आणि जबरदस्त वादनाने सर्वांचे पाय आपोआपच थिरकले. वादनाबरोबरच दमदार आवाजात घुमलेला देवीचा गोंधळही आपण ऐकला. त्या एकमेव महिला संबळवादक आहेत. त्यांची ओळख पास्ट प्रेसिडेंट रोटेरियन रवींद्र आपटे यांनी करून दिली. यानंतर आपल्या ॲन्सनी टाळांच्या व संबळच्या साथीत गोंधळ सादर केला. नंतर रंगीबेरंगी घागरे घालून नटून थटून आलेल्या उत्साही ॲन्सनी दांडिया, गरबा व भोंडला सादर केला. भोंडल्याची पारंपरिक गाणी पण म्हटली. दांडिया खेळण्यात काही रोटेरियन्स पण सामील झाले होते. रंगीबेरंगी साड्यांनी हॉल सुशोभित केला होता. तसेच समई व रांगोळीसह देवीचा फोटो मांडला होता. भला मोठा सुंदर हत्ती शोभून दिसत होता. शेवटी भोंडल्याच्या खिरापती ओळखताना पदार्थांची यादी संपली तरी खिरापती ओळखता आल्या नाहीत. नंतर डोसा, उत्तप्पा, मसाला दूध याचा सर्वांनी आस्वाद घेतला. एकंदरीतच अशा खूप भरगच्च आणि धम्माल कार्यक्रमाची सांगता झाली. सर्वांचेच मनापासून आभार. सीता, उर्मिला या पुराणातल्या काही उपेक्षित स्त्रिया. तशा पुराणात अनेक आहेत, परंतु सीता, उर्मिला उपेक्षित स्त्रियांच्या दंतकथात उपेक्षित राहिल्या नाही. आज मी जी कथा सांगणार आहे ती मात्र खूपच उपेक्षित आहे, परंतु नक्कीच स्वागतार्थ आहे. ही वेगळी प्रणय कथा वाचस्पती आणि त्याची पत्नी भामती यांची आहे. बादरायणाने ब्रह्मसूत्र भाष्य हा ग्रंथ लिहिला, जो वेदांचा आधारभूत ग्रंथ आहे. वाचस्पती मिश्र या ग्रंथावरचे प्रथम भाष्य लिहिणारा. वाचस्पती मिश्र हे एक प्रतिभावान विद्वान आणि दार्शनिक होते, ज्यांनी आपले जीवन पूर्णपणे त्यांच्या अभ्यासाला समर्पित केले होते. त्यांची पत्नी भामती सोबतची त्यांची ही कथा पती पत्नीमधील निस्सीम भक्ती, ऐहिक आसक्तीपेक्षा आध्यात्मिक कार्याला दिलेले महत्त्व यांचा एक शक्तिशाली धडा आहे.
त्यांच्या लग्नाच्या दिवशी वाचस्पती एका नवीन तात्विक प्रकल्पात पूर्णपणे मग्न होते. ते ब्रह्मसूत्रांवर एक सविस्तर भाष्य लिहित होते. आपल्या नववधूसह घरी येताच ते लगेच आपल्या अभ्यास कक्षात गेले आणि कामात पूर्णपणे मग्न होऊन त्यांनी लेखन सुरू केले. 12 वर्ष त्यांची पत्नी भामतीने शांतपणे आणि निस्वार्थपणे त्यांची काळजी घेतली. त्यांच्या गरजा पूर्ण केल्या, घराची देखभाल केली आणि त्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही यांची खात्री केली. हे सर्व त्यांनी वाचस्पतीच्या नकळत आणि त्यांच्याकडून कोणत्याही मान्यतेची अपेक्षा न ठेवता केले. वाचस्पती त्यांच्या बौद्धिक साधनेत इतके मग्न होते की त्यांनी या काळात एकदाही तिच्याकडे पाहिले नाही किंवा तिच्याशी बोलले नाही. 1 दशकाहून अधिक काळानंतर आपले प्रचंड भाष्य पूर्ण केल्यावर वाचस्पतींनी शेवटी वर पाहिले. आपल्या खोलीत एक स्त्री दिवा लावत असल्याचे पाहून त्यांनी विचारले, तुम्ही कोण? तिने उत्तर दिले, मी तुमची पत्नी आहे. तुम्ही मला 12 वर्षापूर्वी इथे घेऊन आला होता. भावनाने भारावून आणि पश्चाताप झाल्यामुळे वाचस्पतींना आपल्या पत्नीच्या त्यागाची जाणीव झाली. परंतु त्यांचे कार्य पूर्ण झाल्यामुळे त्यांनी संन्यासी त्यागी मार्गाचे अनुसरण करण्याचा निर्णय घेतला. तिच्या निस्वार्थ सेवेचा सन्मान करण्यासाठी त्यांनी त्यांच्या महान भाष्याला तिचे नाव दिले आणि आजही हे कार्य भामती या नावाने ओळखले जाते. जाणून घेऊया पुढील 2 कार्यक्रमांविषयी. 23 ऑक्टोबर दिवाळी भाऊबीज निमित्त आपली मीटिंग होणार नाही. 30 ऑक्टोबर दिलीप कुंभोजकर यांचे रोटरीचे राशीचक्र हा कार्यक्रम होईल. वाढदिवस शुभेच्छा. 24 ऑक्टोबर रोटरियन अनिल साने यांचा वाढदिवस. त्यांना क्लबकडून वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा. एडिटर अरुणा अत्रे व को एडिटर सुलभा सिधये यांच्यासह मी सेक्रेटरी अपर्णा आपली रजा घेते. नक्की भेटूया पुढील ऑडिओ बुलेटिनमध्ये. धन्यवाद.